जयसिंगपूर येथे झालेल्या चाकू हल्ल्यातील आरोपीला 5 दिवस पोलीस कस्टडी। मिरज परिसरात सापळा रचून आरोपीच्या 48 तासात मुसक्या आवळल्या होत्या। जयसिंगपूर येथील गल्ली नंबर 11 मध्ये झालेल्या चाकू हल्ल्याप्रकरणी जयसिंगपूर पोलिसांनी 48 तासात आरोपीला मिरज येथून ताब्यात घेऊन जेरबंद केला आहे। शनिवार दिनांक 6 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 2च्या सुमारास झालेल्या या हल्ल्यात आकाश नामदेव नलवडे वय वर्ष 25 राहणार रामनगर गंभीर तर शाहरुख मुजावर किरकोळ जखमी झाला होता। या प्रकरणी पुंडलिक गोविंद गाडीवडर वय वर्ष 30 राहणार गल्ली नंबर 13 जयसिंगपूर याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता। पोलीस निरीक्षक सत्यवान हक्के यांच्या मार्गदर्शनाखाली PSI उर्मिला खोत, पोलीस हवालदार निलेश मांजरे तसेच अंमलदार ताहिर मुल्ला व रहिमान शेख आरोपीचा शोध घेत होते। तपासादरम्यान अंमलदार ताहिर मुल्ला यांना गोपनीय माहिती मिळाली की आरोपी मिरज बस स्थानक परिसरात फिरत असल्याची। त्यानुसार शोध पथकाने सोमवार दिनांक 8 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 5:30च्या सुमारास मिरज बस स्थानकात सापळा रचून आरोपी पुंडलिक गाडीवडर याला ताब्यात घेतले। सदर आरोपीला आज रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 5 दिवसाची पोलीस कस्टडी सुनावली असल्याची माहिती जयसिंगपूर पोलीस ठाण्याने दिली आहे। संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।